विश्वनाथ तुम्ही 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 विश्वनाथ दीनामी अंगनाथ कृपा कराला ते जोडी कृपा कराला ते जोडी कृपा कराला ते जोडी पाया पडे लोबराडे 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 घरामध्ये माया तिला माझी माया करत नाही तर
तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडील उबराडी काय उने तुम्हा पाशी काय उने तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडील बराडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा किंवा काही ठिकाणी प्रेमे भातुके कृपा कराल ते थोडी पाया पडील बराडी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करे चरण धन्ना दिया करे चरण धन्ना दिया करे चरण धन्ना दिया प्रविश्य मम वाच्मिमां प्रसुप्ता संजीव यद्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कैलासराना शिवचंद्रमौळी फणेंद्र माथा भुकुटी धरारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभू मज कोण तारी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः विठ्ठल मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाची आद्य जननी देवाची आद्य जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडील बराडी प्रस्तुत अनंत कोटी ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न जगदाधार अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान श्री पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वैराग्य राक्षसी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय जगत जननी आदिशक्ती आदि माया भगवती आई साहेब मुक्ताई भगवान
सब देवन के बाबा भोले बाबा भगवान रामेश्वर यांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता जो अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे तो अभंग जानता येते देहू निवासी श्री क्षेत्र देहू निवासी प्राण इंद्रिय दमन तनुश्रीत स्वगमन हरिश्री सुमन नोहे नोहे जिजाई रमन साऱ्या विश्वाचे गुरु असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी पंचमवेद निर्माण केला ज्याला तुकोपनिषद असं म्हटलं जातं असा असणारा तुकोबरायांचा गाथा या गाथेतील मागणी पर भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करणारा सेवेकरता निवडलेला आजचा भंग विठाला तुकोबराय कोण महाराज ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे ते तुकोबराय सामान्य नाही कोण तुकोबराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी अध्यात्म ज्ञानाचा उपदेश केला असे जगद्गुरु तुकोबराय कोण तुकोबराय अहो ज्या तुकोबरायांना कार सलाम करायचा आपल्या घरी घरचे तर जाऊ द्या बाहेरचे तर जाऊ द्या घरचे सलाम करत नाही आपल्याला जो आपल्याकडे सालदार आहे तो सलाम ठोकत नाही महाराज तुकोबरायांच्या घरी कार सलाम गुलाम करी तुकया घरी राबत असे विठाला असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय की ज्या तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर काळ सुद्धा थर थर कापत होता हा आपल्याला कोण कापत आपल्याला कोणी कापत नाही आज सिंधू घरी लंबानं बदल तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर महाराज काळ थर थर कापत होता तुकाराम 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 श्री संत जगद्गुरु तुकोबराय सामान्य नाही महाराज कडी काळाच्या माथा पाय देऊन आम्ही वैकुंठ सदनाशी हा तुकोबराय काळाच्या माथ्यावर काय दिला पाय दिला आणि वैकुंठ धामाला गेले हा असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करणारा आजचा हा एक अभंग विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही गोष्टीचा अल्पसा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य सांगून जाईल साधू संतांच्या आशीर्वादाने थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली आपली ही बामनोद नगरी आपलं नाव आपल्या गावाचं नाव तालुक्यातनी महाराज जिल्ह्यातनी और राज्यातनी इंटरनॅशनल लेवलचं आपलं काय बाहेरचे का वांग आणून विकत ना पण नाव कुठे वांग म्हटलं हा कुठे जा आता मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो महाराज कुठले बामनोद हा तुमच्याकडे हा हो आपल्याकडचे वांग आणू का म्हटलं बामनोद म्हटलं वांग ज्या ठिकाणी वांगाला लगेच लोक म्हणतात महाराज तुम्ही हा असं आपलं काय भगवान परमात्म्याच्या कृपेने आईसाहेब मुक्ताईच्या कृपा आशीर्वादाने असं सर्व गुण संपन्न असणारं आपलं हे काय बामनोद नगरी आणि त्यातल्या त्यात तुम्ही काही गावाच्या बाहेर नाही गावातच आहे भगवान रामेश्वराच्या सानिध्याने भगवान परमात्म्याच्या सहवासाने पावन आणि पुनीत झालेली ही काय नगरी आहे भगवान
रामेश्वर यांची काय झाली या ठिकाणी स्थापना झाली. सब देवन के बाबा भोले बाबा, सामान्य दैवत नाही महाराज, भगवान शंकर. सर्व देवाधिदेव महादेव ज्यांना म्हटलं जातं असे भगवान शंकर यांची स्थापना आपल्या या इंदिरानगरमध्ये झाली. आतापासून याला इंदिरानगर म्हणायचं नाही, काय म्हणायचं? रामेश्वर. तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही तुमचं नाव ठेवता का? मला रामेश्वर म्हणताना मला स्वतः काय वाटतंय माझी, कारण कुठे भगवान शंकर आणि कुठे हा रामेश्वर, कहा राजा भोज कहा. पण तुम्ही सर्व लोक हुशार दिसता मला. तसं पाहिलं तर तुमच्याकडे मी लहानचा काय झालो मोठा झालो, तुम्ही मला ओळखता याबद्दल काही दुमत नाही, परंतु तुम्ही हुशार दिसता मला. कसं? आपल्या नगरात कोणाचं नगर आहे? भगवान महादेव, त्यांचं नाव काय? रामेश्वर. मग तुम्ही विचार केला की कीर्तन कोणाचं ठेवायचं? रामेश्वरच ठेवायचं. तसं पाहिलं तर आजचा दिवस एवढा धावपळीचा आहे माझ्या जीवनात. मी काही एवढा इंटरनॅशनल लेवलचा माणूस नाही, पण कसं आहे आज सकाळपासून काय धावपळे घुसावले काय चालू आहे, कथा चालू आहे. सकाळी कथा झाली, दिंडी नेमकी आटोपली. आता मी ज्यावेळेला आला तुम्ही मला ओळखलं सुद्धा नसतं, तसा भूत दिसत होतो मी. रस्ता खराब, त्यातल्या त्यात भुसावळ म्हणजे आज एवढी गर्दी आहे. सर्व काय सुरू आहे? अन्नदान रस्त्यानं सुरू आहे. असा हा प्रवास. त्यातल्या त्यात आमचे सर्व टाळकरी मंडळी सर्व काय सध्या कामधंद्याचे काय, याचा हरभरा म्हणतो मी, त्याचा हरभरा म्हणतो मी. त्यातल्या त्यात वेळात वेळ काढून ही मंडळी या ठिकाणी काय उपस्थित आहे. आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भगवान प्रभू रामेश्वर यांच्या आज महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेला हा भगवान परमात्म्याचा नामसंकीर्तन सोहळा समस्त भाविकांच्या माध्यमातून सर्वांचं काम आहे. एकट्याच नाही महाराज, एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ. सर्वांच्या काहींनी काय रुपया जरी दिला भगवान सत्कार्याकरता, तुम्ही रुपया जरी दिला तरी काय तो लागू होतो. भगवान परमात्म्याने गोवर्धन धार उचलला, गोपाळांनी काय लावल्या, काहींनी 1000 दिले असतील, काहींनी 10 दिले असतील. आपल्या परीने सर्वांनी काय या ठिकाणी सकाळपासून अन्नदान सुद्धा होतं. आपलं फराळदान, फराळ सुद्धा या ठिकाणी काय आपण वाटला, फराळ केली. आणि आज जो पर्वकाळ आहे तो पर्वकाळ विशेष आहे. विठाला 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 वारकरी संप्रदायामध्ये आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे महाराज. काही पर्वकाळ सांगितले, त्या पर्वकाळापैकी मुख्य आजचा हा काय आहे विशेष पर्वकाळ आहे. कोणकोणते पर्वकाळ आहे? भागवत पर्वकाळ विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. विठाला 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 पर्वकाळ सांगितले शास्त्रामध्ये. द्वादशी आगाय पर्वकाळ आहे, मकर संक्रांत, अक्षय तृतीया हे पर्वकाळ आहे. परंतु हे सामान्य पर्वकाळ आहे. विशेष पर्वकाळ नृसिंह जयंती, रामनवमी, जन्माष्टमी, वामन जयंती आणि आज जी महाशिवरात्र, हे शिवरात्र उत्तमोत्तम महाशिवरात्री, उत्तमातली उत्तम आजची काय महाराज भगवान शिवांची रात्र आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आजच्या रात्री झोपायचं, मंदिराच्या मागे पत्ता घ्यायचा पण झोपायचं तसं का नाही महाराज? तसं नाही. भगवान परमात्म्याचं काय करायचं? जागर करायचा, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. कारण शास्त्रामध्ये काही रात्री सांगितल्या, शास्त्रामध्ये काही रात्री सांगितल्या. पहिली आहे नवरात्र, दुसरी आहे कोजागिरीची रात्र. नवरात्र सुद्धा 3 आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये ती धामधूम मध्ये काय साजरी केली जाते ती कोणती रात्र आहे? आश्विन नवरात्र. घटस्थापनेचा दिवस दसऱ्यापर्यंत काय नवरात्र देशामध्ये साजरी होते. नवरात्र
कोजागिरीची रात्र को जागरी कोजा ऐ विठाला 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 विठाला. बोल नको बेटा, तुम्हाला नंतर चॉकलेट देईन मी. हा थांब. कीर्तन झाल्यावर पेढा भेटणार आहे, 1-1 किलो घरी जाऊ नका. विठाला 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 विठाला. कारण मला सुद्धा आनंद आहे महाराज. एवढे लोक, मला असं वाटत नाही की आपल्या गावात एवढे लोक आहे, कारण आतापर्यंत बरेच कीर्तन गेले. हा गावात एवढे लोक येत आणि एवढे लोक कुठे गावाच्या बाहेर आले. हा गावात एवढे येत आणि अहो ज्यांच्या दारी कीर्तन होता ते घर लावून टीव्या पाहता. परंतु या ठिकाणी काय फुलगर्दी महाराज. शेवटपर्यंत काय हा गावातून सुद्धा काय आले, महिला मंडळ कीर्तन ऐकण्याकरता आले. म्हणजे आता ते कीर्तन ऐकायला आले म्हणजे तुमच्यावर काय झालं, तुमच्यावर काय झालं, ऋण झालं. आपल्याकडे काय म्हणता उसनं. मग आता गावात कीर्तन असलं की याच्या पुढे मला सांगायचं मी गाडी पाठवतोय. हा नियम असा आहे शास्त्रामध्ये, नगरात कुठेही कीर्तन हो. हा आपल्या वृत्त्या संकुचित झाल्या म्हणून हे दिवस आले. नगरामध्ये कुठेही कीर्तन हो, त्या दिवशी कीर्तनाला काय गेलं पाहिजे. पण ज्याच्या आधारी कीर्तन असतो तोच घरात झोपतो. दुसऱ्याला सांगून काय उपयोग. विठाला विठाला म्हणून मला सुद्धा आनंद आहे महाराज. एवढे पोरं हा आणि कीर्तन कोणाकरता आहे, आपल्याकरता आहे का? नाही, कीर्तन आपल्याकरता नाही. कारण आपल्या गौऱ्या कुठे गेल्या, तापीच्या मेरे. आपल्या गौऱ्या गेल्या स्मसनात. आपलं काय राहिलं, आला झटका आली गुचकी. आपलं काय हो, हा परमार्था यांच्या करताय. तुम्ही हे जे कीर्तन केलं ना, मला एवढा आनंद आहे. वा वा, 1 नंबर कार्य केलं तुम्ही. असंच काय झालं पाहिजे, धार्मिक कार्य झालं पाहिजे. त्या कासव्याला माझं कीर्तन झालं मागे. दर एकादशीला कासव्याला कीर्तन होतं. मी कासव्याचं मी आवर्जून सांगतो, कारण ते लोक बिचारे मोलमजुरी करणारे. छोटंसं गाव आहे आपलं हे रामेश्वर नगर, तरी काय मोठं आहे. 10 रुपये जमा करता. किती? 10, 11, 21, 51. आणि काय करता, कार्यक्रम करता. मग त्यांच्यापेक्षा तर आपण चांगले. म्हणून कार्यक्रम हे काय झाले पाहिजे. कशा करता, मी माझ्याकरता सांगत नाही. मला बोलवा असं आपलं अजिबात म्हणणं नाही. हा दिवस निघेशी मतलब कोंबडा कोणाचाही बोंबलो. कोणालाही सांगा का, धार्मिक कार्यक्रम जर झाले ना तर या मुलांवरती काय पडते, छाप पडते, संस्कार पडतात. आज भगवान रामेश्वराचं या ठिकाणी मंदिर झालं महाराज. हे मंदिर भविष्यामध्ये यांना काय एक वेगळी दिशा आणि दशा यांना प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला.